हॅलो एव्हरीवन. पोटली बॅगचा ट्रेंड चालू असताना आपल्याला मागे राहून कसं चालेल ना. चला तर मग एक सुंदर बटवा पोटली बॅग बनवूया अगदी सोप्या पद्धतीने. यासाठी आपण घेणार आहे 13 इंच आडवं आणि 9 इंच उभे असे 2 कापडाचे पीसेस आणि तसेच सेम 2 अस्तरचे पीसेस पण कट करून घेणार. आपल्याला 2 सर्कल पण हवेत, त्यासाठी मी ही वाटी वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटीचा शेप छोटा मोठा घेऊ शकता. आता आपल्याला कापडाच्या सरळ बाजूवर अस्तर ठेवून आडव्या बाजूवर एक टीप मारून फिनिश करून घ्यायचे. त्यानंतर कापडाच्या दोन्ही बाजूला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 1 ते 1.5 इंचापर्यंत एक छोटी छोटी टीप मारून घ्यायची आहे. दोन्ही पीसेसला असे करून घेतल्यानंतर हे झालं आपल्या पोटली बॅगचं दोरी टाकण्यासाठी लागणारं लूप. 1.5 इंच फोल्ड केलेली बाजू अशा पद्धतीनं ते कापड वरती सरकवून व्यवस्थित टीप मारून फिनिश करून घ्यायची. अस्तर थोडंसं मोठं दिसणार आहे खालून, ते एक्स्ट्राचं अस्तर आपल्याला कापून टाकायचं आहे. आता आपल्याकडे असे आयताकृती 2 आणि गोल 1 असे 3 पीसेस रेडी झाले. गोल पीसच्या मध्ये कॅनव्हास टाकून फक्त जोडून घेतलेलं आहे. आता दोन्ही रेक्टँगल पीसेस एकावर एक ठेवून साईडनी वरती 1.5 इंच सोडून अशा पद्धतीने दोन्ही बाजूला टिपा मारून घ्यायच्या आहेत. आता या गोलावर आपल्याला समोरासमोर असे 4 मार्किंग करून घ्यायचे आहेत. हे मार्किंग कशासाठी, तर फक्त फिनिशिंग छान येण्यासाठी, सगळीकडून चुन्या एकसारख्या पडण्यासाठी. जसे आपण गोलावर मार्किंग केले तसेच आपण मेन फॅब्रिकवर सुद्धा मार्किंग करून घेतलेले आहेत. आता मार्किंग टू मार्किंग पिनेनी जॉईंट करू शकता, नाही तर डायरेक्ट पण शिवू शकता. मार्किंग टू मार्किंग जॉईंट करायचं आणि मेन कापडाचा जो घोळ येतोय त्याच्या एकसारख्या चुन्या देत व्यवस्थित सगळ्या प्लेटवरती एकसारख्या चुन्या देत शिवत राहायचं. अशा डबल टिप मारून घ्यायची आणि आता आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहोत. मार्किंग न करता सुद्धा तुम्ही शिवू शकता, पण चांगलं फिनिशिंग, एकसारखेपणा आणि बेस्ट लुक हवा असेल तर थोडी मेहनत एक्स्ट्रा तर घ्यावीच लागते ना. म्हणून आपण सगळे मार्किंग करून घेतले. आपला बटवा ऑलमोस्ट तयार आहे. खाली सेपरेट प्लेट लावून चुने दिल्यामुळे याला ओपनिंग पण खूप छान मिळतं. आता यामध्ये नॉट पण कशी टाकायची व्यवस्थित बघून घ्या. ज्या बाजूने आपण नॉट टाकायला सुरुवात करणार आहोत त्याच्या समोरच्या बाजूला सुद्धा नॉट बाहेर येण्यासाठी जागा आहे, पण तिथून नॉट बाहेर न घेता तशीच ती कंटिन्यू करून पुन्हा त्याच बाजूनं बाहेर काढायची जिथून ती आत घातली होती. आणि असंच सेम अपोजिट साईडला सुद्धा करायचं आहे. अशा पद्धतीनं जर नॉट इन्सर्ट केली की हे असं क्लोजिंग आणि ओपनिंग मिळतं आणि याला वेगळ्या हँडलची गरजही नाही पडत. आता यामध्ये ठेवा सगळा मेकअप, शगुनचा लिफाफा आणि अजून बरंच काही, आणि मिरवा की स्वतः बनवलेली पोटली बॅग घेऊन सगळ्या कार्यक्रमात. बनवणार ना ही सुंदरशी पोटली बॅग? व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जराही हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.